काल देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संदर्भात किंबहुना असं म्हणा की विरोधात अनेक घटना घडल्या। औरंगाबाद या महाराष्ट्राच्या एका महानगरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तरुणांचा एक मोर्चा निघाला आणि या मोर्चाच्या मागे जे कारण होतं ते कारण म्हणजे त्या शहराच्या एका महाविद्यालयामध्ये RSS सदस्यांची नोंदणी करण्यासाठी एक स्टॉल लावला आणि त्याला विरोध काही आंबेडकरी तरुणांनी केला, खास करून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, ज्यामध्ये राहुल मकासरे आणि आणखी दोघांची नावं आहेत। तर यांच्या विरोधात एक गंभीर गुन्हा दाखल केला आणि या विरोधात मग मोर्चा आणि त्या मोर्चामधला जो प्रमुख प्रश्न होता की RSS याची नोंदणी कोणत्या ट्रस्ट कायद्यानुसार किंवा कुठल्या ॲक्ट खाली झालेले त्याचं प्रमाणपत्र दाखवा, ही खुली मागणी सुजात आंबेडकर यांनी केली। या मोर्चामध्ये सुजात आंबेडकर यांनी एक वक्तव्य केलं अतिशय महत्त्वाचं आणि ते वक्तव्य अनेक वेळा अनेक विचारवंतांनी, वक्त्यांनी, राजकीय नेत्यांनी भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केले की या देशामध्ये जे काही परिवर्तन किंवा क्रांतियोग्य सदृश्य परिस्थिती घडवेल तो युवा आंबेडकरी युवा असेल। निश्चितपणे या संदर्भात आम्ही काही 2-3 मुलाखती BG कोळसे पाटील यांच्या घेतल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की 2014 पर्यंत मी असं म्हणत होतो की या देशामध्ये जर क्रांती किंवा परिवर्तन जर कोणी घडवेल तर ती म्हणजे आंबेडकरी चळवळ, परंतु 2014 नंतर मी हे वाक्य बोलणं बंद केलं। आता त्याची काही त्यांनी वेगळी कारणं त्यांची असतील, परंतु आजही देशभरामध्ये हे मानलं जातं की परिवर्तनाची शक्ती या देशामध्ये आंबेडकरी शक्ती आहे, म्हणजेच तो आंबेडकरी विचार आहे। या आंबेडकरी विचारांच्या अनुषंगानं चळवळी ह्या सदैव होत राहतात, नेहमीच होत राहतात। कधी अन्यायाच्या विरोधात, कधी अत्याचाराच्या विरोधात वेगवेगळे प्रश्न घेऊन पूर्ण देशभरात आंबेडकरी विचारांच्या चळवळी सातत्यानं सुरू असतात, परंतु चळवळ म्हणून त्यांना उभं करणं किंवा एकसंघ बांधणं असं स्वरूप मात्र अलीकडे दिसत नाही। वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा जरी आपण विचार केला तर 2019 मध्ये हा पक्ष एक राजकीय पक्ष म्हणून आपल्यासमोर येतो। त्यामुळे राजकीय पक्ष, आंबेडकरी राजकारण आणि आंबेडकरी चळवळ या 2 भिन्न बाबी आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। बहुजन समाज पार्टी यांची नुकतीच लखनौमध्ये एक मोठी रॅली झाली मान्यवर कांशीराम यांच्या स्मृतिदिनानिमित्त। त्या ठिकाणी लाखोंची गर्दी झाली, परंतु ही गर्दी 9 वर्षानंतर एकदा जमवलेली आहे आणि देशभरामध्ये इंटरनल म्हणजे इन हाऊस कार्यक्रम कदाचित बसपाचे होत असतात किंवा होत असतील, परंतु एक चळवळ म्हणून आंदोलनं त्यांचीही दिसत नाही। हल्लीच्या काळामध्ये रस्त्यावरची आंदोलनं, चळवळी ही जवळपास लुप्त झाल्यासारखे दिसत आहेत आणि यामध्ये मुख्य कारण आहे की ही जी सत्ता 2014 पासून जी या देशामध्ये स्थिरावली आहे, या सत्तेने चळवळी किंवा आंदोलन करणाऱ्यांना थेट देशद्रोही संबोधण्याचं एक कारस्थान सुरू ठेवलं आहे आणि या कारस्थानामध्ये अनेक यंत्रणा, संविधानिक संस्था देखील सामील असतात। ही बाब आता लपून राहिलेली नाही। या देशाची सर्वोच्च न्यायपालिका देखील अनेक अन्यायग्रस्त प्रकरणांवर थेट निर्णय देऊ शकलेली नाही। याउलट आपण पाहिलंय की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बऱ्याच वेळा असं म्हणतात की आम्ही देवाच्या अधीन आमचे निर्णय केले। ही सगळी बाब जर आपण पाहिली तर चळवळीचं स्वरूप पोलिसी यंत्रणेच्या माध्यमातून किंवा दमन यंत्रणांच्या माध्यमातून दबाव निर्माण करून किंवा दहशत निर्माण करून एक प्रकारे संपवल्या जात आहेत। दुसऱ्या बाजूला चळवळी देखील नव्याने बांधणी करताना किंवा वेगळ्या प्रश्नांना घेऊन आंदोलन करताना दिसत नाही, कारण आज ते स्वरूप राहिलेलं असं दिसत नाही। परंतु याचा जगाचा जर आपण तुलनात्मक विचार केला तर जगातल्या अनेक देशांमध्ये तरुण शक्ती ही त्यांचे प्रश्न घेऊन जागतिकीकरणाचे जे परिणाम आता जगभर होऊ लागले आहेत त्या देशांमध्ये जी बेरोजगारी निर्माण झाली आणि त्या बेरोजगारीच्या निमित्तानं जी खरेदी शक्ती कमी झाली आणि ती खरेदी शक्ती कमी झाल्यामुळे बाजारपेठाही मंदावल्या आहेत आणि बाजारपेठा मंदावल्यामुळे उत्पादन व्यवस्थाही मंदावते आहे आणि त्याचा परिणाम बेरोजगारीवर देखील होतो, बेरोजगारी वाढण्यात होतो आहे। या विरोधात तरुणांची शक्ती जगभरात उभी राहते आहे, परंतु आपल्या देशामध्ये ही तरुण शक्ती जी आहे जी आंदोलन करून सरकारवर दबाव निर्माण करून आपल्या मागण्या जे मान्य करून घेते तशी परिस्थिती सध्या देशामध्ये दिसत नाही। एकेकाळी आरक्षणाच्या प्रश्नावर थोडा जरी उकीचू झालं की देशभरामध्ये त्या आरक्षणाच्या प्रश्नावर चळवळी उभ्या राहायच्या। आम्हाला आठवतं की सीताराम केसरी यांनी सामाजिक न्याय मंत्री असताना एक अध्यादेश काढला होता आणि त्यामध्ये 60% वर गुण असणाऱ्यांनाच यापुढे ही शिष्यवृत्ती दिली जाईल, ही मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती असते आणि या विरोधात देशभरात आंदोलनं झाली होती आणि सरकारला तात्काळ माघार घ्यावी लागली होती।
परंतु हल्ली विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत, बेरोजगारांचे अनेक प्रश्न आहेत, शिक्षित तरुणांचे अनेक प्रश्न आहेत, परंतु यावर कोणते आंदोलन होत नाही. आणि कोणतीही चळवळ, मग ती डावी चळवळ असू द्या, समाजवादी चळवळ असू द्या, आंबेडकरी चळवळ असू द्या, ज्या या देशातल्या चळवळीच्या मुख्य आधारस्तंभ, वैचारिक आधार आहेत, या अनुषंगानं कुठल्याही चळवळींची बांधणी होत नाही. तरीही अशा एका कारणास्तव आपण जर बिहारच्या वर्तमान निवडणुकांकडे जर पाहिलं तर या बिहारच्या निवडणुकांमध्ये महागठबंधन आणि महायुती म्हणजे भाजप प्रणित पक्ष आणि काँग्रेस प्रणित पक्ष, परंतु इथं आपल्याला असं म्हणावं लागेल काँग्रेस प्रणित पक्ष जरी आपण म्हटलं तरी खास करून RJD राष्ट्रीय जनता दलाच्या माध्यमात. तर बिहारच्या या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाची तरुण जी शक्ती आहे ती आपल्याला तेजस्वी यादव, राहुल गांधी यांच्या वेगवेगळ्या यात्रांमध्ये आपल्याला दिसली. परंतु आजही बिहारचा युवक आणि बिहारचा ज्येष्ठ नागरिक देखील हा वैचारिक चळवळीच्या आधारावर आहे. समाजवादी, डावे आणि आंबेडकरी विचार हा बिहारच्या भूमीमध्ये रुजलेला आहे. आणि त्यामुळे असं वाटत होतं की एका बाजूला केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राज्यात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जनता दल युनायटेड आणि भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर चिराग पासवान यांचा लोकजनते शक्ती पक्ष, जितन मांझी जे माजी मुख्यमंत्री आहेत बिहारचे त्यांचा पक्ष, अशा वेगवेगळ्या पक्षांनी मिळून यांची सत्ता पुन्हा येईल असं वातावरण निर्माण केलं जात असतानाच बिहारमध्ये राहुल गांधी यांनी स्वतः काँग्रेसची भूमिका थोडीशी पडद्यामागे नेत तेजस्वी यादव यांच्याकडे नेतृत्वाची सूत्र देत त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करत आणि मुकुंद सोहनी यांना उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करून आणि एकंदरीत बिहारमध्ये जी काही एकमेकांच्या पायात पाय अडकवण्याची काँग्रेस, राजद आणि या सगळ्या पक्षांची जी काही प्रक्रिया सुरू होती त्या प्रक्रियेला राहुल गांधी यांनी ब्रेक लावला. आणि यामध्ये तेजस्वी यादव हे सर्वेसर्वा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आणि निवडणुका कशा आणि कोणत्या पक्षांनी कुठे लढावं या सगळ्या संदर्भातल्या भूमिका एका क्षणात त्यांनी बदलून टाकल्या. आणि त्यामुळे तेजस्वी यादव यांनी प्रचार मोहिमांमध्ये जी आव्हानं आणि आश्वासनं केलेली आहेत त्या आव्हान आणि आश्वासनांपुढे सत्ताधारी जनता दल युनायटेड आणि भारतीय जनता पक्ष हे एक प्रकारे गडबडून गेल्याचं आपल्याला दिसत आहे. आणि त्यामुळे तेजस्वी यादव यांचा प्रतिवाद करणं किंवा त्यांनी दिलेली आश्वासनं ही खोटी कशी ठरतील या प्रक्रियेमध्ये ते गुंतलेले आहेत. परंतु ही प्रक्रिया आपल्याला दिसते की ही प्रक्रिया भारतीय राजकारणामध्ये कधी आणि कशी सुरू झाली हे आपल्याला नव्याने सांगण्याची गरज नाही. 2014 पासूनच ही प्रक्रिया सुरू झालेली. एकंदरीत आपल्याला असं म्हणायचं आहे की हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की देशामध्ये कुठेही परिवर्तन जर घडवायचं असेल तर वैचारिक चळवळींचा आधार आणि त्या चळवळीमध्ये तरुणांची भरणा आणि तरुण शक्ती जोपर्यंत चळवळीचा आधार बनत नाही तोपर्यंत ती शक्ती परिवर्तनाची शक्ती बनत नाही. त्यामुळे बिहार हे राज्य आतापर्यंत ज्या निवडणुका लोकसभेच्या असतील किंवा वेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका असतील, कर्नाटक, महाराष्ट्र या संदर्भातले अनेक पुरावे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या अनुषंगानं देशाच्या समोर आणले. हरियाणाच्या निवडणुकांमध्येही तसाच प्रकार झाल्याचंही त्यांनी नोंदवलं. परंतु या सगळ्या गोष्टी थांबत नाही आणि त्यामध्ये आता बिहार निवडणुका, आता बिहारमध्ये डावे, समाजवादी आणि आंबेडकरवादी हे विचार आजही प्रभावी आहेत आणि तिथली तरुण शक्ती ही लढाऊ आहे. त्यामुळे त्या तरुण शक्तीच्या पुढे निवडणूक आयोगाला देखील मर्यादा आहेत. त्यांनी कुठल्या गोष्टी कशा कराव्यात तर या सगळ्या संदर्भामध्ये सुजात आंबेडकर जे काल म्हटले की या देशामध्ये परिवर्तनाची खरी शक्ती ही आंबेडकरवादीच शक्ती आहे. याच्यामध्ये कुठलीही शंका नाही की या देशामध्ये परिवर्तनाची शक्ती ही आंबेडकरी शक्ती आहे. परंतु आंबेडकरी राजकारणासाठी आंबेडकरी चळवळीची घडण आणि पुनर्संघटन नव्याने होणंही तितकंच गरजेचं आहे. केवळ राजकीय चळवळ ही आंबेडकरी चळवळ असू शकत नाही. आंबेडकरी चळवळीचे आयाम वेगवेगळे प्रवाह निर्माण करावे लागतील आणि ते प्रवाह सक्रियपणे व्यवस्थेत आणावे लागतील. मग ही आंबेडकरी राजकारण उत्तर प्रदेशातलं असो, बिहारमधलं असो, महाराष्ट्रातलं असो किंवा ते तमिळनाडू आणि कर्नाटकातला असो, या सगळ्याच राजकारणांना आंबेडकरी चळवळीची एक नवी शक्ती नव्या दृष्टिकोनाने आता तयार करावी लागेल. आणि ती आंबेडकरी युवकांची शक्ती, ती आंबेडकरी शक्ती परिवर्तनाच्या लढ्यातली सक्रिय शक्ती असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार, तत्वज्ञान आणि त्यांनी सांगितलेला व्यवहार यानुसार जर या भारताची वाटचाल राहिली तर निश्चितपणे दमनकारी शक्ती, शोषण करणाऱ्या शक्ती
ह्या निश्चितपणे पिछाडीला जातील, यामध्ये वाद नाही। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार या देशातला परिवर्तनाचा सर्वोच्च विचार आहे, यामध्ये कोणतीही शंका नाही। परंतु त्या दिशेनं सगळ्याच चळवळींना आपला प्रवाह न्यावा लागेल, घडवावं लागेल। केवळ राजकारण ही आंबेडकरी चळवळ होऊ शकत नाही। आंबेडकरी चळवळ ही राजकारणाला शक्ती प्रदान करू शकते आणि राजकीय बदल घडवू शकतात, हेच आपल्याला आजच्या या निमित्तानं म्हणायचं होतं। धन्यवाद। हा व्हिडिओ आपल्याला आवडला, लाईक करा, शेअर करा। तुमचे या व्हिडिओशी मतभेद असतील तेही सभ्य भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करा। आंबेडकरवादी असाल तर निश्चितपणे आपण सभ्य भाषा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या अनुषंगानंच मतभेद देखील नोंदवायला हवेत, ही अपेक्षा। धन्यवाद आपण हा व्हिडिओ ऐकला याबद्दल।